पक्ष जनता पक्षाचे आज शहराध्यक्ष अमोल अनकेलेजी आणि त्यांची सर्व टीम, उपस्थित युतीतील सर्व मान्यवर नेते, कार्यकर्ते, माझ्या उदगीर शहराच्या सुजान जागरूक मतदार बंधू भगिनींनो, पत्रकार बांधवांनो, देवेंद्र भाऊ आज उदगीरकर खरोखर भाग्यवान आहेत. कारण आज उदगीरमध्ये केवळ तुम्ही आला नाहीत, तर उदगीरच्या विकासाचा वेग स्वतः तुमच्या रूपानं प्रत्यक्ष इथे आला आहे. महाराष्ट्रात नेतृत्व कोणाचं, निर्णय क्षमता कोणाकडं, विकासाचा रोडमॅप कोणाकडं, तर उत्तर एकच, देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय अजितदादा पवार साहेब. साहेब, राज्यात संकट असो, शेतकऱ्याच्या आयुष्यात वादळ असो की प्रशासनात गोंधळ असो, तुम्ही फक्त हो म्हणत नाही, तर तुम्ही त्या ठिकाणी घडवून दाखवता. उदगीरमध्ये मुसळधार पाऊस झाला, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. शेतकरी चिंतेत पडला होता, पिकांचं भविष्य धोक्यात आलं, जमिनी खरडून गेल्या, काही माणसं आपल्या प्राणाला मुकले. त्या काळात जेव्हा इतर राजकीय पक्ष सरकारवर टीका करीत होते, केवळ आश्वासन देत होते, तुम्ही थेट शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहिलात. ही गोष्ट उदगीरकर कधीही विसरणार त्या ठिकाणी नाही. उदगीरचा बदल तुम्ही सर्वांनी पाहिलेला आहे, अनुभवलेला आहे, आणि म्हणून ही जपण्यासाठीची ही लढाई आहे. म्हणून बंधू भगिनींनो, मी आज तुम्हाला वचन देण्यासाठी उभा नाही, तर मी केलेले जे काम आहे ते सांगण्यासाठी त्या ठिकाणी मी उभा आहे. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं या भागाचा 2 वेळेस आमदार होण्याची संधी तुम्ही मला त्या ठिकाणी प्राप्त केली, आणि नेतृत्वाच्या कृपेनं मला मंत्रिपदाची संधीसुद्धा त्या ठिकाणी मला भेटली. आणि तुम्ही पाहत असाल, उदगीरच्या चारूबाजूचे रस्ते, मग जाम ते तोगरीचा असेल, आष्टामोड ते उदगीरचा असेल, किंवा शिरूरचे उदगीर असेल, किंवा आता उदगीर ते देगलूरचा सुद्धा 800 कोटीचा रस्ता आपण त्या ठिकाणी मंजूर करून दळणवळण व्यवस्थेमध्ये आपण अतिशय मजबूत करण्याचं काम आणि जनतेला सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. तुम्हा सर्वांना, माझ्या मायमावण्याला, माझ्या बांधवाला या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की उदगीर शहरामध्ये 15 दिवसाला किंवा 20 दिवसाला पाणी त्या ठिकाणी येत होतं. लिंबुटीच्या धरणातून पाणी आणण्याचा निर्णय झाला, त्याची योजना माजी नगराध्यक्ष राजेश्वरराव निटोरे साहेबांच्या कार्यकाळामध्ये त्या ठिकाणी मंजूर झाली. पण कुण्या ना कुण्या कारणानं ती योजना त्या ठिकाणी पूर्ण होत नव्हती. योगायोगानं त्या खात्याचा मी मंत्री झालो, आणि ती योजना पूर्ण करण्यासाठी पहाटे 4 वाजता, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, पहाटे 4 वाजता लिंबुटीच्या धरणावरती जाऊन तिथले काही लोकप्रतिनिधी आपल्याला विरोध करत होते, पण विहीर खोदण्याचं काम केलं, आणि आता ती योजना पूर्ण झाली, आणि माझ्या उदगीरकरांना स्वच्छ पाणी आपण त्या ठिकाणी देत आहोत. मित्रांनो, अनेक गोष्टी मला या ठिकाणी सांगता येतील, पण सविस्तर असं भाषण आपल्याला राज्याच्या मुख्यमंत्र्याचं आपल्याला ऐकायचं आहे. आता उदगीरची ओळख तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ऐतिहासिक शहर म्हणून आपला उदगीर बाबाचा किल्ला असेल, तिथं आपण 22 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले. सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जे जे काही समाज बांधवांनी आपल्याला सूचना केल्या, त्या सर्व समाज बांधवाला न्याय देण्याचं काम गेल्या. बहुसंख्या लिंगायत समाज आहे, बहुसंख्या माझा मागासवर्गीय समाज त्या ठिकाणी आहे, अन्य जातीचे सुद्धा लोक या ठिकाणी राहतात, आणि म्हणून ज्या सूचना केल्या, मग वीरशैव लिंगायत भवन आपण त्या ठिकाणी उभा केलं, मराठा भवन त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी उभा केलं, आपण शादीखाना माझ्या मुस्लिम समाजाच्या बांधवांना, गोरगरिबाला त्याची सोय व्हावी म्हणून आपण जवळजवळ 8 कोटी रुपयाचा शादीखाना आपण या उदगीर शहरामध्ये आपण त्या ठिकाणी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते सगळं इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. मित्रांनो, म्हणून मला आपल्याला एकच सांगायचं आहे की आरोग्याच्या सुविधाबद्दल, क्रीडा संकुल असतील, शहराच्या विकासाचा दीर्घकालीन प्रकल्प, आता आपण तुम्ही पाहतात की पाण्याची व्यवस्था केली, आता अंडरग्राऊंड ड्रेनेजची व्यवस्था आपण पहिला टप्पा त्या ठिकाणी मंजूर केलेला आहे, आणि पहिल्या टप्प्याचं मी मागणी करणार आहे की दुसरा टप्पा सुद्धा आपल्याला लवकरात लवकर मंजूर करून अतिशय स्वच्छ शहर, एक सुंदर शहर करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करणार आहोत. म्हणून बंधू भगिनींनो, फक्त ही सुरुवात आहे, कारण उदगीरच्या भविष्यातील माझे स्वप्न आणखीन खूप मोठे आहेत. ही निवडणूक माझी तुमची नाही, ही उदगीरकरांच्या 20-25 वर्षाच्या नियोजनाची अचूक त्या ठिकाणी निवड आहे. म्हणून आज मी तुम्हाला एकच विनंती करतो, मत देताना 1 दिवसाचा विचार करू नका, उदगीरच्या पुढच्या 2 दशकाचा विचार करा, आणि आपल्याला काय हवं आहे ते आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की देवेंद्र भाऊ पहिल्यांदा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर माझ्या कार्यकाळामध्ये पहिल्यांदा
उदगीर शहरामध्ये तुम्हाला मार्गदर्शन करता त्या ठिकाणी आलेले आहेत, म्हणून आपण सर्वजण हात वर करून त्यांचं स्वागत त्या ठिकाणी आपण करूया. सर्वजण मनापासून, अंतकरणापासून, हृदयापासून मी या ठिकाणी स्वागत करतो. मित्रांनो, हे काम करणारं नेतृत्व आहे. या नेतृत्वानं प्रचंड असं महाराष्ट्राला पुढे घेऊन त्या ठिकाणी गेलेलं आहे. तुम्हाला मी जाणीवपूर्वक सांगतो की मला त्यांच्या सर्व नेतृत्वाच्या कृपेनं मला अनेक देशामध्ये मला त्या ठिकाणी फिरता आलं. मी जपानमध्ये गेलो, मी अमेरिकेमध्ये गेलो, मी परवा सिंगापूरला मी त्या ठिकाणी गेलो. ज्या पद्धतीचं तिथं काम आहे त्याच पद्धतीचं देवेंद्र फडणवीस साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी उभा करून त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. आज कोस्टल रोड तुम्ही त्या ठिकाणी घ्या. मंत्रालयामधून आपण वरळीला जर जायचं म्हणलं तर एक तास, दीड तास विमानतळावर त्या ठिकाणी जायला लागत होता. पण कोस्टल रोडमुळं फक्त मुंबईहून जर आपण निघालो नागपूरला जायला कितीतरी तास त्या ठिकाणी लागत होता. आपण 12 तासाच्या आत आपण आता नागपूरला त्या ठिकाणी आपण पोहोचतो मित्रांनो. आणि म्हणून अटल सेतू पुण्याला यायला जवळजवळ 4 ते 5 तास लागत होते. पण एक मॉडेल अटल सेतू देवेंद्र फडणवीस साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये घडवून जनतेची सेवा करण्याकरता त्या ठिकाणी आणलेला आहे. पुण्याची मेट्रो असेल, मुंबईची मेट्रो असेल, नागपूरची मेट्रो असेल, अशा अनेक प्रकल्प, अनेक चांगलं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर या महाराष्ट्रामध्ये उभा करण्याचं काम आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून मला आज तुम्हाला विनंती करायची आहे की स्थिर विकास, पारदर्शक प्रशासन, वेगवान निर्णय आणि केंद्र आणि राज्यातील सक्षम नेतृत्वाची थेट नाळ असलेले हे आमचं भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती त्या ठिकाणी आहे. मला सांगायला आनंद वाटतोय की देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये मी बंधारा खात्याचा मंत्री होतो. त्या बंधारे खात्याच्या मंत्र्याच्या कार्यकाळामध्ये देवेंद्र भाऊंनी आणि अजितदादांनी मला सूचना केली की संजय, अनेक वर्षापासून वाढवण बंदर प्रलंबित आहे, काही करा. रवींद्र चव्हाण साहेबांनी तुम्ही दोघंजण तिथं थान मांडून बसा आणि ते वाढवण बंदर त्या ठिकाणी झालं पाहिजे अशी सूचना त्या ठिकाणी केली. जवळजवळ 1 वर्ष आम्ही त्या वाढवण बंदरासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. आणि केवळ ते बंदर देवेंद्र फडणवीस साहेबांमुळे झालं. जवळजवळ 76,000 कोटी रुपये आपल्या महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक त्या वाढवण बंदरामुळे त्या ठिकाणी होते. आणि 12.5 लाख तरुणाला आणि तरुणाला रोजगार मिळण्याचं काम त्या ठिकाणी होणार आहे. म्हणून मला एकच तुम्हाला विनंती करायची आहे की उदगीरचा विकास आदरणीय फडणवीस साहेब आणि माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वातच शक्य आहे. म्हणून नगराध्यक्ष पदाच्या युतीच्या उमेदवार स्वाती सचिन हुडे आणि 20 प्रभागातील 40 गुणवत्ताधारक उमेदवार यांना तुमचा ठाम आणि भक्कम आशीर्वाद त्या ठिकाणी आहे. स्वाती यांचं चिन्ह आहे कमळ आणि इतर प्रभागात असलेल्या उमेदवाराचं काही ठिकाणी घड्याळ आणि काही ठिकाणी कमळ अशा चिन्ह आहेत. आणि म्हणून या ठिकाणी तुमचं अनमोल मत त्यांचा उज्ज्वल भविष्यासाठी आपण द्यावं असं नम्र विनंती करतो. आणि बंधू भगिनींनो, परत एकदा मी आदरणीय लाडक्या मुख्यमंत्र्याला विनंती करतो भाऊ की सर्वांची मागणी आहे की आचारसंहितेमुळे तुम्ही घोषणा करू शकत नाही, त्याची पूर्ण जाणीव आम्हाला आहे. पण महाराष्ट्रात केव्हा 22 जिल्हे प्रस्तावित आहेत त्यांच्या यादीमध्ये उदगीरचं नाव असलं पाहिजे अशी हात जोडून तुम्हाला या ठिकाणी नम्र विनंती करतो. कारण साहेब, उदगीरला जिल्हा मिळणे आमच्यासाठी प्रत्येक नागरिकासाठीची भावना आहे, अपेक्षा आहे, हक्क आहे. तुम्ही हे अपेक्षा पूर्ण कराल हा विश्वास इथल्या जनतेला मी तुमच्या रूपानं आम्ही त्या ठिकाणी देतो. माझ्या उदगीरकर बांधवांनो, आता उदगीरकर थांबणार नाही, उदगीर आता मागे जाणार नाही, उदगीर आता फक्त आणि फक्त पुढे जाणार आहे. म्हणून हे नगर परिषदेची निवडणूक आपण प्रचंड बहुमतानं विजयी करावं असं नम्र आव्हान या ठिकाणी मी करतो. आणि माझं मनोगत आपल्या चरणावर फुलासारखं अर्पण करून माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर माननीय आमदार तथा माजी मंत्री श्रीमान संभाजी पाटील निलंगेकर साहेबांना नम्र विनंती आहे की आपण या जाहीर सभेस संबोधित करावे. आपल्या सभेसाठी आवर्जून उपस्थित राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय खुबा साहेब, या भागाचे लोकप्रिय माजी मंत्री